कळल्यावर बाकीच्यांना त्यांच्याबद्दल काय वाटतं ते पाहता येईल. मग ही संधी कशाला घालवायची म्हणून मी ठरवलं जे काय सांगायचं ते उद्याच सांगायचं. आणि आता हे ठरलं म्हणजे ठरलं, कारण मला सगळं याची देही याची डोळा पाहिजे. मम्मा प्लीज उद्या पण नको ना ग सांगूस. बघ ना राया आणि भाऊजींना किती मोठी ऑर्डर मिळाली आहे. आता तुझे बरेचसे पैसे आम्ही फेडू. प्लीज काही दिवस थांब ना. आम्ही सगळे पैसे फेडू. हे बघ मम्मा आता बघितलंस ना सगळे किती खुश आहेत. त्यांच्या आनंदावर विरजण पडेल असं प्लीज काही करू नकोस. बाई 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 प्रांजल अगं दिलेत की मी पूर्ण 24 तास दिलेत तुम्हाला आनंद साजरा करायला आणि तरीही तू असं म्हणतेस. हे धर माझ्याकडून सगळ्यांना दे. म्हणावं काय आनंदोत्सव साजरा करायचा ना तो करा पण फक्त आजच 24 तास. उद्या माधवराव परत आले की मी येईनच परत त्यांचा पडलेला चेहरा पाहायला. बाई 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 ही माझी मैत्रीण सारखे मला जोक्स पाठवत असते. एकदा की नाही एक सासू घर जावायला म्हणाली, अरे असा रेड्यासारखा लोळत काय पडलाय, जा झाडांना पाणी तरी घाल. त्याच्यावर तो घर जावई असं म्हणाला, अहो सासूबाई बाहेर तर पाऊस पडतोय. त्याच्यावर सासू म्हणते, अरे पण ते झाडांना कुठे कळते, जा जा उठ पाणी घाल. तुला आनंदात राहायचं असेल ना प्रांजल तर मला सांग, मी असे भरपूर जोक्स तुला पाठवी. हा मग जे काय हसायचे ना ते 24 तास हसून घ्या. बाई 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 अगं सांडली की व साखर. आता कसा गोडवा निर्माण होणार चिटण विसांच्या घरात. आता तूच बघ काय करायचं ते. चला तेवढी आनंदाची बातमी कळले, माधवाला फोन करून सांगूया. कशाला? उद्या सकाळी येतोय ना तेव्हाच सांगू, नाही तर खर्च केला म्हणून चिडायचा तो. काही चिडत नाही तो. आणि प्रत्येक वेळेस तो चिडेल म्हणून गृहीतच का धरता तुम्ही त्याला. उलट एवढ्या मोठ्या रकमेचा चेक मिळालाय कळल्यावर खुश होईल. हे मात्र अगदी खरंय. शेठ लावा फोन बाबांना. आई लागला फोन, बोलते. हा हॅलो, अहो मी बोलते. अहो आधी फोन का केलाय ते ऐकून तर घ्या ना. बघितलं चिडला ना. लहानपणापासून मी ओळखतो असाच आहे तो, ऐकतच नाही कोणाचं काही. तू गप रे जरा. चेक मिळाल्याचं सांग त्याला. अहो ऐका ना, मी काय म्हणत होते, हा आपल्या मुकुलला जी ऑर्डर मिळणार होती ना, हो ती आज नक्की झाली. त्यांनी आपल्याला 7 लाखाचा चेक पण दिला. हो हो आम्ही पूजा केली आपली नेहमीप्रमाणे त्या चेकची. आता मग सासूबाई बोलतायत तुमच्याशी. हॅलो माधवा, अरे आज वीणाताई आले होते आपल्याकडे. कशाला म्हणजे काय, आपले आभार मानायला. नाही रे, चिडल्या वगैरे नव्हत्या. सारखा आपला त्या चिडल्या का म्हणून विचारतो. आजी अगं फोनवरती बोल, नाही तर उगाच चिडतील परत. अरे आभार मानायला आल्या होत्या. तुला भेटायला सुद्धा स्पेशल येणार आहेत त्या. कोणाला? रायाला? हा थांब देते. हा तुझ्याशी बोलायचंय. अरे बोल ना, इकडे बिल वाढते म्हणून त्याचं बीपी वाढत असेल तिकडे. हा बोला बाबा. हो हो थँक्यू बाबा. मी काय, बरं ठीक आहे ठेवतो फोन. एका वाक्यात फोन संपवा या धोरणाचा आहे तो. काय बोलले रे? खूप खुश होते. दादाला आणि मला ऑल दी बेस्ट सांगितलं. अरे मग 7 लाख काय छोटी रक्कम आहे? पण दादा तू खरंच खूप ग्रेट आहेस. मी इतका फिरलो पण मला एवढी मोठी ऑर्डर नाही शोधता आली. बघा
मी सांगतच होते पण कोणी ऐकतच नव्हतं माझं. वा रे वा, कोणी ऐकत का नाही तिचं? आता सगळ्यांनी तिचं ऐकायचं. हा हा, आणि तुझं काय? तू ऐकतोस का मोठ्यांचं? आता माझ्यावर का गाडी घसरली? मी काय केलंय? सकाळपासून तुझं चाललं होतं ना, संध्याकाळी मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत म्हणून. मिळाली का उत्तरं? मिळाली? हा, उगाच संशय घेत बसतो आणि सगळ्यांना आपलं टेन्शन देतो. हो ना, नाहीतर काय. मी पण किती घाबरले होते, पण मला खात्री होती तसं काही नसणार. माझी सून खूप चांगली आहे. माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. या घराला सांभाळण्यासाठी सतत धडपडत असते ती. कळलं कळलं. मग या, तुझं काय? नाही, मला मान्य आहे माझं चुकलं. प्रांजल, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुझ्यावर संशय घ्यायला नको होता. अहो काका, असू दे, बरं झालं सॉरी म्हणालंय ते. बरं आता काय, जेवण बनवायचंय की नाही? का चेक मिळाल्याच्या आनंदा प्रित्यर्थ सगळ्यांची पोटं भरलीत? नाही, जेवायचंय ना. मी काय म्हणतो, आज आम्हाला चेक मिळाल्याच्या आनंदा प्रित्यर्थ आपण बाहेर जाऊया का जेवायला? हॉटेलमध्ये. हा, आमच्या दोघांकडून पार्टी. वा काय दादा? माझी काहीच हरकत नाहीये. उत्तम, चालेल. नोकरी राया, कशा लोकच एवढा खर्च करायचा? त्यापेक्षा मी काय म्हणते, मी घरात काहीतरी मस्त बेत करते. हो, हे चालेल. हो मला सुद्धा चालेल, म्हणजे माझा अभ्यासाचा वेळ जाणार नाही. घ्या. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. पण जेवण जर चेक मिळाल्याच्या आनंदा प्रित्यर्थ असेल तर आजचं जेवण ज्या दोघांना चेक मिळालाय त्यांच्या बायका करतील. हा, चांगली आयडिया आहे. वहिनी, तू आणि प्रांजल आज तुम्ही दोघींनी मिळून जेवण बनवायचं. हा, माझा किचन मात्र स्वच्छ ठेवा म्हणजे झालं. हा, पण काय बनवायचं बरं? आई, तुला ते आमचं तसलं चालेल का? ते नाही. तसलं काही चालणार नाही. आपल्याला एकत्र जेवायचं असेल तर तसलं काहीही चालणार नाही. मग मला जेवता येत नाही ना तुमच्या बरोबर. हो हो, ठीक आहे. मला सांग, घरात भाज्या कुठच्या आहेत? वांगी आणि फ्लॉवर आहे. वांगी आणि फ्लॉवर. बरं, प्रांजल तू वांग्याची भाजी कर आणि ऋता तू फ्लॉवर बटाट्याचा रस्सा कर. चालेल, पण जी चांगली भाजी बनवेल तिला काय मिळणार? ऋता, प्रत्येक गोष्टीत काहीतरी मिळावं म्हणून तू फार घोळ घालून ठेवतेस. आता मी काय गोळ घातलाय? आता मोजू का तुझे घोळ घातलेले? सासूबाई, जाऊ दे ना. आजच्या चांगल्या दिवशी उगाच घरात वाद नको. हा, जी जिंकेल ना तिला तिचा नवरा सिनेमाला घेऊन जाईल. हो. वा, चला, आता खूप दिवसांनी मला सिनेमाला जायला मिळणार आहे. वहिनी, अगं तुला माहितीये का तूच जिंकणार आहेस ते? अर्थातच मीच जिंकणार आहे, बघाच तुम्ही. सगळे किती आनंदात आहेत, मग मम्मा काय ह्यांचा आनंद हिरावून घ्यायला बघते. काय ग बाळा, तू का थांबलीस? मी जरा आलेच. राया, अरे सकाळपासून ती खूप उदास आहे. मला काही कारण कळलं नाहीये. तू बघ ना जरा. जा. ठीक आहे. प्रांजल, काय ग, काय झालं? नवीन ऑर्डर मिळाल्याचा तुला आनंद नाही झालाय? अरे झालाय ना, खूप आनंद झालाय. मग तो चेहऱ्यावर का दिसत नाही? अरे तसं काही नाहीये. मग कसं आहे? उलट आपल्याला तर दोन गोष्टींचा आनंद व्हायला हवा. सासूबाई आपल्यावर न चिडता त्या आपल्या आभार मानून गेल्या. आपलं सगळ्यात मोठं टेन्शन दूर झालंय. आणि दुसरं म्हणजे आपल्याला नवीन ऑर्डर मिळाली
ज्याने आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, या सगळ्याचा तुला आनंद व्हायला पाहिजे, पण तो तुझ्या चेहऱ्यावर दिसतच नाही. प्रांजल इकडे बघ, इकडे बघ, काय झालं? मला सांग, तुला दुसरं काही टेन्शन आहे का? सासूबाई नक्की कशा करता आल्या होत्या आणि आज त्यांना असं काय सांगायचं होतं जे सांगायचं त्यांनी टाळलं? प्रांजल बोल ना, तू का बोलत नाहीयेस? माझं काही चुकलंय का? तुझं काय चुकणार? चुकतच असेल ना तर ते माझं चुकतंय. हे बघ प्रांजल, तुझ्या मनात नक्कीच काहीतरी आहे बघ. असं मनात नको ठेवूस. जे काही आहे ना ते बोलून मोकळी हो. सासूबाई कशा करता आल्या होत्या? प्रांजल, तुला खरंच माहित नाहीये का तू माझ्यापासून काही लपवतेस? इथून बाहेर गेल्यावर तुझी मम्मा तुला काही बोलली आहे का, त्याने तुला जास्त त्रास होतोय? नाही, तसं काही बोलली नाही, पण ती बाबांना भेटायला उद्या परत येणार आहे. अगं हो, आभार मानायला येणार आहेत म्हणाल्या ना त्या. मी बाहेर जाते, बघते काकांना काही मदत लागली तर. प्रांजल काहीच का बोलत नाहीये? ती माझ्याशी खोटं बोलणार नाहीये नक्की? मग काही लपवून तर ठेवत नाही ना ती? थोडा पसारा झालाय ना, पण तू काळजी करू नकोस. माझं झालं ना की मी आवरणार आहे तो. अगं कसं आहे माहितीये का, आज आपल्यामध्ये स्पर्धा आहे की नाही, मग दोघी जण एकदम कसा का स्वयंपाक करणार, म्हणून मी ना माझी भाजी करतेय, 5 मिनिटात होईल. तोपर्यंत तू तुझी वांगी वगैरे काय ते चिरून घे. हा, म्हणजे कसं, तुझा त्रास मला नाही आणि माझा त्रास तुला नाही, बरोबर ना? थँक्यू. हा, म्हणजे मला वाटलं आज स्पर्धा म्हणल्यावर तू नाही म्हणशील, पण आता मला एकदम हुरूप आलाय. तू कर तुझं काम कर. तू माझ्या मनाविरुद्ध रायाशी लग्न केलंस. राया घर जावई व्हावा अशी माझी इच्छा होती, तेही तू होऊ दिलं नाही. तो भैरव, तो माझा घर जावई व्हायला तयार होता, तर तू त्याला घराबाहेर काढलंस. मग आता मी माझ्या मनासारखं केलं तर चुकलं कुठे? काय आनंदोत्सव साजरा करायचा ना तो करा, पण फक्त आजच. 24 तास. उद्या माधवराव परत आले की मी येईनच परत त्यांचा पडलेला चेहरा पाहायला. सासूबाई कशा करता आल्या होत्या? प्रांजल, तुला खरंच माहित नाहीये का तू माझ्यापासून काही लपवतेस? प्लीज तू हे घरी कोणाला काही बोलू नकोस. मी इतके दिवस हे सगळं लपवून ठेवलं, त्याला काहीतरी कारण होतं. हे सगळ्यांना सांगितलंच तर मी सगळ्यांच्याच नजरेतून उतरेन. अगं हे काय, वांगी चिरायची म्हणून तू 15 मिनिटापूर्वी बाहेर आलीस? 15 मिनिटं झाली? अगं हो, अजून एकही वांग चिरून झालं नाही तुझं. अगं 8 वाजत आले, सगळे येतील जेवायला. 8 वाजता झाले? अरे बापरे, माझी तर अजून काहीच तयारी नाही झालीये. काय झालं प्रांजल? अहो बघा ना, अजून हिची वांगी चिरून झाली नाहीयेत. आता सगळे जेवायला येतील.
आणि ही आता भाजी चिरणार कधी करणार कधी. अगो बाई हो की. प्रांजल चल मी मदत करू तुला. नाही सासूबाई, तुम्ही असं नाही करायचं. तुम्ही तिला मदत करू शकत नाही, ही चिटिंग आहे. तुझी भाजी झाली? हो कधीच. ही काय मी इथे आणून ठेवली आहे. इथे का आणून ठेवली आहे? अहो असं काय, आता आमची स्पर्धा आहे की नाही, म्हणजे आता ही किचन मध्ये असणार ना, आणि माझी भाजी चांगली होऊ नये म्हणून तिने त्याच्यात तिखट आणि मीठ जास्त घातलं तर, म्हणजे असं सिरियल मध्ये होतं मला माहितीये. प्रांजल चल तू पटापट हात चालव, नाही तर सगळे जेवायला येतील आणि तुझी भाजी झालेलीच नसेल. हो आणि मी जिंकायची. आज मी जिंकणार हे नक्की. बरं मला सांगा, कोणी कोणी कुठल्या भाज्या केल्यात? असं काय करताय काका, मगाशी ठरलं होतं ना आपलं. मी हा बटाट्याचा आणि फ्लॉरचा रस्सा केलाय आणि प्रांजलची वांग्याची भाजी अजून व्हायची. कालिंदी बघ जरा काय झालं ते, इतका वेळ का लागतोय? नाही नाही तुम्ही नाही आज जायचं का? अगं का काय, मगाशी ना त्या तिला विचारत होत्या मदत करू का म्हणून. आता या आत गेल्याने तिला मदत केली तर नाही. ही स्पर्धा आहे, ही चिटिंग, असं नाही करायचं. अगं पण ती मगाशी विचारत होती ना. अरे हो, पण आता या आत गेल्या आणि त्यांनी तिला मदत केली तर असं नाही. किती वेळ लागला ना तरी चालेल. हो दे उशीर, काय व्हायचं आहे ते. अगं होऊ दे काय उशीर, मला प्रचंड भूक लागली आहे. आपण एक काम करूया, आपण ऋताची भाजी तयार आहे ना, तिथून सुरुवात तर करूया, मग येईलच प्रांजलची भाजी नंतर. काय? हा नाही, दोन्ही भाज्या आल्याशिवाय आपण जेवायला सुरुवात करायची नाही. अरे तोपर्यंत गप्पा मारा ना. मुकुंदा, उद्याच्या उद्या तो चेक बँकेत नेऊन टाक. हा आणि मुकुंदा, तू प्रॉमिस केलंयस, विसरू नको. वहिनींचं रेसिपीचं पुस्तक छापायचं आहे. अरे म्हणजे काय, आठवते ना? हा भाऊजी तुम्ही काय त्या पुस्तकाच्या मागे लागताय? हे बघा, त्या पुस्तकावर जेवढे पैसे खर्च करणार ना ते आपण कर्जदाराला देऊन टाकूया. आई, आपण ते पैसे त्यांना देणारच आहोत. त्यांचा एकही पैसा आपण ठेवणार नाही, कळलं ना? आणि वहिनी, तुमचं पुस्तक जर छापून आलं ना तर बाहेर किती जणांना चांगलं चुंगलं खायला मिळेल. हो, पैसे मिळतील, प्रसिद्धी मिळेल. अहो, मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये बोलवतील, टीव्हीवर बोलवतील, सह्या घेतील लोक तुमच्या. वा भाऊजी मला ह्यातलं काही नकोय. मी साधी गृहिणी आहे ना, तेच खूप छान. अगदी बरोबर आहे सासूबाई तुमचं. नाही आई, काका म्हणतोय ना तेच बरोबर आहे. आपण तुझं पुस्तक काढायचं म्हणजे काढायचं. हा, मी ना ह्यांना विचारते, हे नाही म्हणाले ना तर मी काहीही करणार नाही. बर, आणि जर तो तुम्हाला नाही म्हणाला ना तर आपण प्रांजलला सांगू, कारण आजकाल तो तिचं सगळंच ऐकतो ना. नाहीतरी मग गप जरा, सारखा सारखा तोच विषय काय काढतोस रे? आता एकदा ठरलंय ना, ते सगळं संपलंय ना. चला, दोन्ही भाज्या आलेल्या आहेत, आता जेवायला सुरुवात करा. वा, वासावरून तर दोन्ही भाज्या चांगल्या वाटतात. हो, पण
पण नंबर मात्र एकच काढायचा, विभागून वगैरे नाही. बर, आजचे जज कोण आहेत? काका आणि आजी. हो, मला चालेल. प्रांजल, तुला चालेल ना ग? बर, माझी मी केलेली भाजी टेस्ट करून बघा आणि कशी झाली सांगा. ठीक आहे. बर. सरप्राइझिंगली छान झाली आहे भाजी. हो ना. मला माहितीच होतं. आता ही बघूया. काय झालं काका? चुकली आहे ग भाजी प्रांजल. कुठले मसाले वापरलेस तू? वांग्याला न तोंड वाकडं करायची सवयच आहे, सगळ्याला नावं ठेवतो. थांब, मी बघते. दे ग एक चमचा.